हॅलो सगळ्यांना, कसे आहात सर्वजण. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण करणार आहोत पालक पनीर. तर पालक पनीर खूप हेल्दी असतं. पालकमध्ये आयर्न असतं आणि पनीरमध्ये प्रोटीन असतं. तर माझ्या घरी हे नेहमी बनतं. तर एकदम इझी पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला पालक एक जुडी लागणार आहे. तो व्यवस्थित साफ करून निवडून त्याला व्यवस्थित पाण्याने धुवून सुकवून आपण ते कट करून एक 5-10 मिनटासाठी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आणि ते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याची एकदम बारीक प्युरी करून घेणार आहोत. आणि मी जो इथे पनीर घेतला आहे तो होममेड पनीर आहे. पूर्णपणे घरात मी स्वतः बनवते. तर ते पनीर घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मी कट करून घेतलं आहे. आणि थोड्याशा ऑइलमध्ये, बटरमध्ये किंवा तुम्ही तुपामध्ये त्याला फ्राय करून घ्या. तर थोडंसं क्रंची आणि छान लागतं टेस्टला. तर त्याच्यानंतर मी इथे घेत आहे हिरवी मिरची. ते एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमधून. आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं जिरं ॲड केलं आहे. तर आपण एका कढईमध्ये थोडीशी मोहरी, म्हणजे मी वापरते युजली मोहरी टाकत नाहीत, तर मी थोडीशी तेलामध्ये मोहरी ॲड केली आहे. आणि जी मी मिरचीचा पेस्ट केला होता, मिरची, अद्रक आणि लसूण ह्याची मी पेस्ट केली होती आणि जिरे, ते मी मिक्स करणार आहे आणि ते व्यवस्थित परतवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग, धनेपूड, हळद, थोडंसं तिखट घालणार आहे, आपल्याला जे लाल तिखट असतं ते. आणि पनीर मसाला मिळतो, जो की पालक पनीर किंवा पनीर मसाला वगैरे, पनीर कढाईचा जो काही मिळतो तो मी थोडासा ॲड केला आहे. आणि ते व्यवस्थित मी तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये जी आपण पालकची प्युरी बनवली होती ती मी ॲड करून त्याच्यातलं पाणी जाईपर्यंत ते मी व्यवस्थित परतवून घेतलं आहे मसाल्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे मी एका वाटीमध्ये काढलं होतं पनीर प्युरी, त्याच्यामध्ये पाणी टाकून मी व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आपल्या ॲड केलं आणि त्याला छान उकळी आणू दिली. आणि उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय केले होते किंवा स्टर फ्राय केले होते ते मी ॲड केलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्याला थोडीशी उकळी आणली. आणि त्याच्यामध्ये मी आपली जी घरची मलाई असते ती फेटून ॲड केली. मलाई तुम्ही टाकून बघा, खूप छान चव येते त्याच्यामध्ये आणि एक क्रीमी टेक्स्चर येतो आपल्या भाजीला. तर ही अशी आपली पालक पनीर तयार आहे. खूप मस्त आहे. प्लीज एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. आणि थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला आवडला असेल. थँक्यू.